या क्षणाची एक सगळ्यात मोठी बातमी समोर येते। दिल्लीतून सीएए वर आता अधिसूचना जारी झालेली आहे। मोदी सरकारचा अजून एक हा महत्त्वाचा निर्णय म्हणायला हवा। सीएए वर अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे। केंद्र सरकारकडून ही अधिसूचना जारी करण्यात आली आहे। या क्षणाची या दिवसातली सगळ्यात मोठी घडामोड म्हणायला हवं। समान नागरिक कायद्याबाबत केंद्र सरकारनं अखेर मोठं पाऊल उचललेलं आहे। थेट जाऊया दिल्लीला। आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे आता आपल्यासोबत आहेत। रामराजे, सीएए वर केंद्र सरकारकडून अधिसूचना जारी झाल्याची माहिती मिळते, तुमच्याकडे काय अधिक तपशील? बिलकुल, सिटीजनशिप अमेंडमेंट ऍक्ट हा या संदर्भामध्ये केंद्र सरकारनं एक अधिसूचना जारी केलेली आहे। पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान मधून जे गैर मुस्लिम समाज आहे, मग त्यामध्ये हिंदू, शीख, बौद्ध, जैन आणि पारसी हा पूर्ण समाज येतो, तर यांना आता भारतीय नागरिकता दिली जाणार आहे। आणि या नागरिकतेसाठी जी कंडिशन आहे ती म्हणजे की 21 डिसेंबर 2014च्या अगोदर भारतामध्ये जे जे लोक आलेले आहेत, जे की वेगवेगळ्या देशामध्ये, मग ते पाकिस्तान असू द्या, बांगलादेश असू द्या, अफगाणिस्तान असू द्या, तिथे हे सर्व समाज अल्पसंख्याक म्हणून ओळखला जात होता। आणि त्यामुळं ते जे भारतामध्ये आलेले आहेत इथं सुद्धा त्यांना तशाच प्रकारचा दर्जा देणं गरजेचं आहे, कारण ते इतर त्या देशामध्ये अल्पसंख्याक म्हणून संबोधित जात होते। आणि म्हणूनच आपल्या देशात सुद्धा त्यांना आता नागरिकता दिली जाणार आहे। आणि आतापर्यंत नागरिकता न दिल्यामुळं कोणत्याही त्यांना सुविधा मिळत नव्हत्या, आरोग्याच्या सुविधा मिळत नव्हत्या, रेशनिंगच्या सुविधा मिळत नव्हत्या, त्याचबरोबर कुठेही आधार कार्ड पासून इतर कोणत्याही सुविधा मिळत नव्हत्या। परंतु आता इथून पुढे त्यांना या सगळ्या सुविधा ज्या आहेत त्या मिळणं शक्य होणार आहे। त्यामुळे 21 डिसेंबर 2014 पासून 2014च्या पूर्वी जे काही लोक आलेले आहेत त्या सर्वांना हे दिलं जाईल। परंतु कोण कोण असणार आहेत या कुटुंबामध्ये, या फॅमिलीमध्ये, त्याची यादी जी आहे ती केंद्र सरकार तयार करणार आहे आणि त्यानुसारच त्यांना नागरिकता दिली जाणार आहे। परंतु या संपूर्ण यादीमध्ये मुस्लिम समाजांना मात्र समाविष्ट केलेलं नाहीये, त्यांना मात्र नागरिकता दिली जाणार नाही। तर मुस्लिम राष्ट्रामधून जे अल्पसंख्याक आलेले आहेत त्यामध्ये बौद्ध, जैन, पारसी, हिंदू या सर्व समाजांना दिले जाणार आहेत। आणि याचाच विरोध जो आहे तो वारंवार केला जात होता। आता थोड्या वेळापूर्वीच ममता बॅनर्जी यांनी सुद्धा या जी केंद्र सरकारची सीएच्या संदर्भातली भूमिका आहे त्यावर विरोध केलेला आहे आणि प्रहार सुद्धा केलेला आहे की अशी एकतर्फी भूमिका घेऊ नये। परंतु आता केंद्र सरकारने ही आता अधिसूचना काढलेली आहे, त्यामुळं निवडणुकीच्या पूर्वी ही अधिसूचना काढणं म्हणजे मोठा परिणाम टाकणारे असेल। आणि या सीए कायद्याबाबत आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांची प्रतिक्रिया आहे ती आपण बघूयात। निवडणूक आहेत, राम मंदिराचा काय फायदा होत नाही। राम मंदिर करून झालं, राम लहर काय आली नाही, आता ही सीए लहर आणतायत। कधी हिंदू मुसलमान करायचं, मग आणखीन काही वाद निर्माण करायचे, जातीय झगडे करायचे, काही केलं तरी मोदी प्रधानमंत्री होत नाही।